देशभरातून अनेक नागरिक दशक्रिया विधीसाठी नाशिकच्या रामकुंड परिसरात येत असतात. मात्र काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. नदीपात्रात पाणी साचल्याने दशक्रिया विधींसाठी योग्य जागा उपलब्ध झाली नाही. प्रशासनाने यापूर्वीच पर्यायी व्यवस्था करणं अपेक्षित असताना कोणतीही सुविधा उपलब्ध करून दिली नसल्याचा आरोप पुरोहित संघाने केलाय. त्यामुळे अनेक कुटुंबांना रस्त्यावरच दशक्रिया विधी करावे लागल्याचे चित्र पाहायला मिळालं. या प्रकाराचा निषेध करत पुरोहित संघाने प्रशासनाकडे तातडीने कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. आज आपण बघू शकता की गंगेला पूर आलेला आहे आणि सर्व विधी मार्ग हे रस्त्यावर बसून चाललेले आहे. पूर्ण जगभरातून आपले हिंदू लोक नाशिक इथे पंचवटीला अस्थि विसर्जन व आपल्या पितरांचं श्राद्ध दशक्रिया विधी करण्यासाठी येत असतात. पण इथे एवढ्या वर्षापासून कुठलीही स्थायी रूपाची पूर आल्यानंतर विधीसाठी व्यवस्था नाही. तरी आपल्या माध्यमातनं चॅनलच्या माध्यमातून आम्ही ही पुरोहित संघातर्फे विनंती करतो प्रशासनाला की आपण इथे स्थावर स्वरूपाची अशी पूर परिस्थितीमध्ये विधी मार्गांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी. दरम्यान पुरोहित संघाने भविष्यातही पावसाळ्यात अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी रामकुंड परिसरात तात्पुरती तसेच कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था उभारण्याची मागणी केली आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.